आज आपण तुळजापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार केलेली आहे. नेमका काय झालं होतं प्रकरण, नेमका काय विषय? आज आम्ही शनिवार 14 तारीख आज मी हॉटेल बंद ठेवलं आज शनिवारी, कारण ती आपले जे इमानग्रस्त झालं त्याच्या ते 270 जे लोक मेलेले एक आपल्याला रात्री कळाल्यामुळे मी आज हॉटेल बंद ठेवलं. त्या कारणामुळे त्या हॉटेल कारणामुळे बंद ठेवल्यामुळे आज आम्ही घरी गेलो. आमचं साई हॉटेल आहे खाली, तिथं गेल्यानंतर आज जेवण बसल्यानंतर परत आज अजून दोघा जणांनी येऊन तोडफोड अजून चालू केली आज. मग आम्हाला जात जाता एक मोटरसायकल फोन आला की मला जावा तोडफोड अजून चालू केलेले. आज बी अजून 6 बॅनर फोडले माझे. मग अजून जीवा मारण्याची धमकी चालू आहे. आमच्या पशीच का की हॉटेल भाग्यश्रीला का दिसायला लागला, कष्ट करून पुढं चालल्यामुळं या कशामुळं ते आम्हाला काय कळा नाही. आमची एक मागणी यांच्यावर कठोर कारवाई करून केस तर केलेले घेतलेले आणि आपण फोन लावलेला पोलीस गाडी आलेली आहे. पोलिसाचं भरपूर सहकार्य झालेलं आहे, त्यात काही नाही. आपलं फोन लावलेल्या गाडी आलेले आरोपी आणलेले आरोपी घेऊन आलेले, त्याचं काही नाही. साथ दिलेले पोलिसांनी आपल्याला. पण असं का व्हायला लागलं म्हणून कठोर कारवाई करून त्यांना चांगली शिक्षा द्यावी हीच मागणी. आणि प्रशासनानं आमच्यावर लक्ष ठेवून राहावं. आज आमच्या जीवाला धोका निर्माण झालेलाच आहे. अंदाजे नुकसान किती रुपयाचं झालेलं आहे? आज 20,000 रुपयाचं नुकसान झालेलं आहे. दुसरी घटना आठवड्याची. आपल्याच हॉटेलला टार्गेट का केलं जात आहे? तीच म्हणतो मी, हॉटेल भाग्यश्रीला टार्गेट का केलं जातं तीच कळा नाही मला. आम्ही नवरा करून आज खायला लागलो. चोऱ्या करून तर खात नाव आज आम्ही. आज कष्ट करून खातो आम्ही भरपूर. आज सकाळी 6 वाजता उठतो, 10 वाजता हॉटेल बंद केलं तरी आम्हाला सगळं ब्रेक राऊंड गोळा करून घरी जायला 1 वाजते. तेव्हा जेवतो आम्ही एक टाइम. तरी इतकं कष्ट करून सगळे सोडून आमच्यावरच फक्त अत्याचार का म्हणून आम्ही प्रशासनाला लई म्हणलेला मी गेल्या बऱ्याच म्हणलं होतं आताही म्हणलं. त्याच्यावर कठोर ते कठोर कारवाई करून जरा प्रशासनानं आमच्यावर लक्ष द्यावं हीच आमची मागणी आहे. आरोपी कोण आहे, ते काय आहेत याबाबत काय माहिती? आरोपी आज पकडून दिलेत, रेड हँड पकडलेत. कॅमेऱ्यात दिसले तिथंच होते आरोपी, तिथं शिंडत होते. कुठले आहेत, काय आरोपी काय माहिती? एक तुळजापूरचा आहे म्हणते आणि एक बाहेरचं कोण साईड माहिती. अच्छा.